मालेगाव कुसुंबा मार्गावरील टोल नाका फोडलेला आहे। डोंगराळ परिसरातील नागरिकांनी हा टोल नाका फोडलेला आहे। स्थानिकांना टोल कर्मचाऱ्यांनी अरेरावी केली आणि त्या रागातून टोल कर्मचाऱ्यावर त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे आणि हा टोल नाका फोडलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मालेगाव कुसुंबा मार्गावरील टोल नाका फोडलेला आहे। डोंगराळ परिसरातील नागरिकांनी हा टोल नाका फोडलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। स्थानिकांना टोल कर्मचाऱ्यांनी अरेरावी केलेली होती, तशी भाषा वापरली होती आणि त्यामुळे संताप आल्यामुळे टोल कर्मचाऱ्यांवर संताप आल्यामुळे हा टोल नाका फोडण्यात आलेला आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय। टोल नाक्याची तोडफोड करण्यात आलेली आहे। स्थानिकांनीच ही टोलची तोडफोड केलेली आहे। डोंगराळ परिसरातील नागरिकांनी हा टोल नाका फोडलेला आहे। टोल कर्मचाऱ्यांनी अरेरावीची भाषा वापरल्यामुळे संताप अनावर होऊन या स्थानिकांनी हा टोल नाका फोडलेला आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। टोल नाक्याचं नुकसान झालेलं आहे। त्यांचं जे साहित्य आहे, कॉम्प्युटर्स, त्याचबरोबर फॅन्स, याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। तर आपण हे दृश्य पाहतोय। एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे। डोंगराळ परिसरातील नागरिकांनी हा टोल नाका फोडलेला आहे। स्थानिकांना अरेरावीची भाषा वापरल्यामुळे संताप अनावर होऊन स्थानिकांनी हा टोल नाका फोडलेला आहे। मालेगाव कुसुंबा मार्गावरची ही घटना आहे। आपण ही दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। या टोल नाक्याच्या काचा फुटलेल्या आहेत, आतल्या साहित्याचं नुकसान झालेलं आहे। टोल कर्मचाऱ्यांची भाषा योग्य नव्हती, त्यांनी अरेरावीची भाषा वापरल्यामुळे स्थानिकांनी हा टोल नाका फोडलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून। अभिजित, काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? टोल कर्मचाऱ्यांवर संताप आल्यामुळे स्थानिकांनी टोल नाक्याची तोडफोड केलेली आहे, काय अधिकचे अपडेट्स? टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांकडून सातत्याने स्थानिकांसोबत अरेरावीची भाषा केली जात होती आणि सातत्याने अशा प्रकारची वर्तणूक होत असल्यामुळे स्थानिक जे लोक होते ते संतप्त झाले आणि त्यांनी टोल नाक्याची तोडफोड केलेली आहे। टोल नाक्यामधले कम्प्युटर्स असतील, इतर जे साहित्य आहे, त्या सगळ्याची तोडफोड स्थानिकांकडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे यामध्ये लाखोंचं नुकसान झाल्याची माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचती आहे। स्थानिकांचं जे म्हणणं आहे की मालेगावच्या राजकीय दबावामुळे टोल कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात नाही, पोलीस देखील बघ्याची भूमिका घेतात आणि त्यातून हा सगळा संताप जो आहे तो स्थानिकांकडून व्यक्त करण्यात आला आणि त्यातून मग टोल नाक्याची ही तोडफोड जी आहे ती स्थानिकांकडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता पोलीस त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि एकूणच आता या सगळ्या परिस्थितीची माहिती देखील पोलिसांकडून घेतली जाते आणि त्यानंतर पुढची कारवाई जी आहे ती पोलिसांकडून केली जाईल। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। वळूया पुढच्या बातमीकडे। स्थानिकांना टोल कर्मचाऱ्यांनी अरेरावीची भाषा वापरल्यामुळे टोल कर्मचाऱ्यांवर त्यांनी संताप व्यक्त केला। टोल नाक्याची तोडफोड केलेली आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। डोंगराळ परिसरातील हा टोल नाका फोडण्यात आलेला आहे। टोल कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त करत हा टोल नाका स्थानिकांनी फोडलेला आहे।